नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मराठा आरक्षणाचा तिढा दिवसागणिक क्लिष्ट होत चाललाय. नवनवे अल्टिमेटम देऊन जरांगेंच्या अटी पूर्ण करण्यात सरकारनं असमर्थता दर्शवलेली आहे. मात्र आगामी निवडणुका पाहता कुठल्याही राजकीय पक्षाला एखाद्या समाजाशी वैर घेणं हे परवडणार नाही. त्यामुळे गेल्या काही काळापासून ओबीसी कुणाचे, मराठे कुणाचे, कुणाच्या आंदोलनामागे कुणाचा हात, अशा सगळ्या चर्चा चवीने सुरू आहेत. आणि त्यातच आता मराठा समाजाने आरक्षणाविषयी तुमची भूमिका स्पष्ट करा असा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमागे तगादा लावला. 2 दिवसांपूर्वी भेट नाकारलेल्या उद्धव ठाकरेंनी आज मराठ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जरांगेंच्या मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याचं काही दिसलं नाही. उलट राज्य सरकार अमानुष आहे, मोदींकडे चला, त्यांना तोडगा काढायला सांगू, ते जे म्हणतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि त्यांनी चेंडू पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात भिरकावायचा प्रयत्न केलाय. दुसरीकडे जरांगेंनी प्रवीण दरेकरांवर टीका केली आणि दरेकरांच्या निमित्तानं भाजपवर निशाणा साधलाय. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रश्न असा पडलाय की कोण कुणाचा खरंच कैवारी आहे. आरक्षणाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीसाठी एक वेगळं नॅरेटिव्ह सेट होतंय का? सत्ताधाऱ्यांवर नेम धरणारे आणि विरोधकांवर टीकास्त्र डागणारे असे मराठा आंदोलकांचे 2 गट बनलेले आहेत का? आणि या सगळ्यामध्ये कुणावर नेम, कुणाचा गेम, राजकारण चाललंय कुठे? मुख्य मुद्दा असलेल्या आरक्षणाचं काय? हाच खरा या घडीचा प्रश्न आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे, त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील, ज्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज ठाकरेंच्या घराबाहेर पोहोचलेले मराठा आंदोलक काय म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि आरक्षणाबाबत काय भूमिका मांडली, आपण ऐकूया. समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं, सर्वपक्षीय बैठक लावा. कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेत आहे. गेल्या महिन्यामध्ये गेल्या किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो होतो, तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे. मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे, आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि इकडे जरांगे आणि प्रवीण दरेकर यांच्यात सुद्धा वाकयुद्ध रंगलेलं आहे. ते काय म्हणतात तेही ऐकूया. मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठेच राज्यात सुरू नाही. मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्या हातात. हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे. त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही, पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत. ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे, त्याच्या मनगाटात बळ आहे, तो मुंबईत जाऊन विचार. आता तुम्ही जो विषय घेतलाय तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही. म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते सवतीचं आंदोलन. मला वाटतं हे योग्य नाहीये आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झालाय तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी करा. आणि रमेश केरे पाटील सुद्धा आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. मी सुरुवातीला त्यांच्याकडे जाईन. केरे पाटीलजी, उद्धव ठाकरेंची आज तुम्ही भेट घेतलेली होती. उद्धव ठाकरेंना तुम्ही मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा. विशेषतः जरांगेंनी तर त्यांना थेट शब्दात सांगितलेलं होतं की सगळे सोयरेबाबत तुमची काय भूमिका आहे ते सांगा. आज उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली आहे ती पटते का तुम्हाला? बघा, आज महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून मागणी करत आहे. आणि आज तुम्ही बघताय या महाराष्ट्रात मराठा समाजानं शांततेच्या माध्यमातून 58 मोर्चे या ठिकाणी काढले. अहो, आमच्या 300 बांधवांनी या ठिकाणी बळी दिले. किती? 300 बांधवांनी. आणि आज मी उद्धव साहेबांच्या घरापासून आंदोलनाला सुरुवात केली की तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करा. म्हणजे मी काय उद्धव साहेबांच्याच घरी गेलो जाणार आहे का? नाही. मी शरद पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, नाना पटोले असतील, या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या घरावरती मराठा क्रांती ठोक मोर्चा जाऊन या ठिकाणी त्यांना विचारणार आहे का मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते पण ओबीसी मधून तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. आज तुम्ही बघत असाल एकीकडे आमचे सहकारी मित्र जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे. दुसऱ्या बाजूला हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष या मराठा आंदोलनाचा या ठिकाणी राजकीय फायदा या ठिकाणी घेताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही आता ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. बर, उद्धव ठाकरेंनी आज जी भूमिका मांडली त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार किंवा मोदी जे काही निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही भूमिका तुम्हाला पटते का? तुमचं समाधान होत आहे का या भूमिकेने? हे बघा, आमचं समाधान केव्हा होईल ज्या दिवशी मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण ते ओबीसीत जेव्हा भेटल तेव्हा आमचं समाधान होईल. आज तुम्ही विचार करा, या राज्यामध्ये सरकार कोणते असू द्या, कधी भाजपचं असतं, कधी राष्ट्रवादीचं असतं, कधी काँग्रेसचं असतं, कधी शिवसेनेचं असतं. हे सरकार फक्त आणि फक्त मराठा समाजाला या ठिकाणी झुलवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये. सगळ्यात मेन यांना फक्त मराठा समाज रस्त्यावर उतरून मराठा ओबीसी वाद यांना लावायचा आहे आणि यांना यांची राजकीय पोळी या सगळ्या पक्षांना या ठिकाणी भाजून घ्यायची आहे. बर, आपण अनिश गाडवे यांच्याकडे जा. अनिश गाडवेजी, उद्धव ठाकरेंना जरांगेंनी स्पष्ट सांगितलं होतं की सगळे सोयरेंबाबत तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा, लेखी द्या. उद्धव ठाकरेंनी या सगळे सोयरेंबद्दल काहीच म्हटलेलं नाहीये आणि ते असा दावा करतात की मी ही भूमिका स्पष्ट केली, ही माझी भूमिका आहे. मात्र ठोस भूमिका आहे कुठे की मी मोदींना पाठिंबा देणार, त्यांची काय भूमिका असेल ती, आणि राज्य सरकारला पाठिंबा देणार. मग राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरती टीका करण्यात, राज्य सरकारला अमानुष म्हणण्यात काय पॉइंट आहे? अगदी बरोबर. सर्वप्रथम मला केरे पाटलांचे, मराठा ठोक मोर्चातर्फे आलेल्या केरे पाटलांचे आभार मानायचे, कारण त्यांनी ज्या गोष्टी आता काही सांगितल्या आहेत त्या अगदी अभ्यासपूर्ण सांगितलेल्या आहेत. त्यात त्यांनी सगळ्यात पहिला जो मुद्दा मांडलाय की आम्हाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीत टिकणारं असं आरक्षण हवंय आणि उद्धव साहेबांची देखील हीच भूमिका आहे. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू झालं होतं, जाता जाता त्या सरकारने आरक्षण लागू केलं, पण पुढच्या सरकारमध्ये कोरोनाच्या काळात म्हणा यांनी आरक्षण टिकवलं नाही. हा जो शिवसेनेने ठपका ठेवायचा कायम प्रयत्न झाला. तुम्ही लक्षात घ्या, आरक्षण हे माननीय सुप्रीम कोर्टामधून रद्द करण्यात आलं होतं. आता ह्याच्यासाठी कोण गेलं होतं? तलावरती गेले होते. अगदी तुम्हाला एक आठवण करून देतो, अगदी 10% आत्ताचं जे आरक्षण लागू झालं होतं त्या आरक्षणात देखील दुसऱ्याच दिवशी यांच्या पत्नी, सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील म्हणून गेल्या होत्या. तर ही सगळी मंडळी कुणाची वगैरे ह्या वादात मी जाणार नाही, पण अशा प्रकारचं आरक्षण खरं तर जे केरे पाटील म्हणतायत की मराठा समाजाला फसवू नका, त्यांना आरक्षण टिकणारं हवं. याचा अर्थ मराठा समाज ओबीसीतून का आरक्षण मागतोय हा सगळ्यात पहिला आपल्याला विचार करायला हवा. आता एक तुम्ही उदाहरण घ्या, आपल्या समोर एक ताट आहे, समजा ते ताट ओबीसीसाठी ऑलरेडी दिलं गेलेलं आहे, ते 16% ताट आहे. त्या 16% त्याच्यात समजा 16 जण बसलेली आहेत जेवायला, असं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये समजा 16 जण बसलेली आहेत. मराठा समाजाची लोकसंख्या समजा 15% असेल, उदाहरण सांगतोय मी, आकडेवारी जाऊ नका. आता त्या 16 मध्ये आणखी 15 तुम्ही बसवले, ताटात जेवण तर तेवढंच आहे, ताटामध्ये अन्न पदार्थही तेवढेच आहेत. मग आमचं म्हणणं तेच आहे, जर खरंच ती 16% थाळी जर ह्या 16 जणांसाठी खूप जास्त असेल तर मग 16% होऊ द्या, पण तशा प्रकारचे तुम्ही कायदेशीर आकडेवारी समोर येऊ द्या. ज्याचा जेवढा हिस्सा त्याला तेवढा हिस्सा मिळाला पाहिजे, ज्याची जेवढी लोकसंख्या. तसं नसेल तर केंद्रामधून या बघा 50% पुढे आरक्षण घ्यायचं नाही, हा केंद्राचा कायदा आहे, हा आपला कायदा नाही. राज्य शासन थेट आरक्षण लागू करू शकत नाही, आपण मागेच पाहिलं. मग का बरं मी छत्रपतींची शपथ घेऊन आपण आरक्षण देऊ म्हणून सांगताय? का बरं तुम्ही मागच्या वेळेस 16% थेट आरक्षण दिलं? जर 10% आताही आरक्षण दिलंच होतं तर मराठा समाज का बरं पुन्हा पुन्हा उपोषण करतोय? का बरं मराठा समाज पुन्हा पुन्हा रस्त्यावर येतोय? या गोष्टींचा विचार करा. आपण काय सांगतोय की केंद्रामध्ये म्हणजे संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिथे शिवसेनेचे 10 खासदार आहेत ते देखील पाठिंबा देतील. तुम्ही कायदा करा, महाराष्ट्रासाठी या कायद्यामध्ये बदल करा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे, हा आत्ताचा तुम्ही सर्वे केला, इम्पेरिकल डेटा घेतला. अनिशजी, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. वारंवार विरोधात बसलेले सगळे जण हे सगळी क्रोनॉलॉजी सांगतायत की कसं हे संसदेने केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आज उद्धव ठाकरेंना जेव्हा भूमिका मांडायला सांगितली, तुम्ही जे शब्द बोलताय हे उद्धव ठाकरेंच्या तोंडी दिसले नाहीत. सरकारने कायदा करावा, महाराष्ट्राच्या आरक्षणाची मर्यादा 50% जास्त घ्यावी किंवा ओबीसीचं जे काही आरक्षणाची ब्रॅकेट आहे त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं. जे काही मराठा समाज
समाजाची मागणी आहे ती उद्धव ठाकरेंनी मांडली नाही. त्यांनी काय म्हटलं की राज्य सरकार काय म्हणताय किंवा मोदी काय उद्या निर्णय घेतील या बाबतीत आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मग एकीकडे राज्य सरकारला अमानुष म्हणायचं, दुसरीकडे मोदींच्या निर्णयाला पाठिंबा देऊ म्हणायचं. दोन्ही बाजूनी उद्धव ठाकरे बोलतायत. नम्रताजी, तुम्ही त्यांची प्रेस तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांनी हे सांगितलंय की राज्य शासन करू शकत नाही. केंद्रामध्ये आपण संसदेतून सरकार कुणाचे असू द्या, आम्ही बसतो, तुम्ही बसतो, सगळ्यांनी बसा. मराठा समाजासाठी कायद्यामध्ये बदल करा. 50% मर्यादा ओलांडावी लागली तर ती ओलांडा. इतर राज्यांमध्ये जसं बिहारचं रद्द झालं तुम्ही पाहिलं, पण दक्षिणेतल्या राज्यांमध्ये 62 ते 65% आरक्षण आहे ना. मग 65% आरक्षण घ्या ना महाराष्ट्राचं. जर मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या आणि मागास दृष्ट्या तुम्ही दाखवलात तर कोर्टाला सुद्धा या गोष्टी बदल कराव्या लागतील. तुम्हाला ठोस द्यायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे द्यावं लागेल. आज समजा, तुम्ही उदाहरण देतोय तुम्हाला, समजा उद्धव साहेब म्हणाले नाही मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारचं आरक्षण देऊ शकते. होणार आहे का? फक्त बोलून काही उपयोग आहे का? त्यांनी अगदी अभ्यासपूर्ण सांगितलं. जिथून ह्या गोष्टी शक्य आहेत तिथूनच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. फक्त एखाद्या स्टेजवर छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायची किंवा आपण फक्त बोलू आणि निघून जाऊ वगैरे गोष्टी करायच्या असं होत नसतं. हा समाजाला फसवण्याचा एक मराठा बांधव म्हणून मी स्वतः इथे मराठा बांधव म्हणून समाजाची बाजू मांडतोय. ठीक आहे. अजित चव्हाण यांना काही मुद्दे पटत नाहीयेत तुमचे? अजित चव्हाण नाही, एक स्पष्टपणे विषय असा आहे की आता रमेशजींच्याकडनं ऐकलेले जे स्वतःला सोयीस्कर मुद्दे ते मुद्दे फक्त गाडवेजींनी महाराष्ट्राच्या समोर ग्लोरिफाय केले आपल्या पद्धतीनं, असं होत नसतं. माझं त्यांना स्पष्ट असं म्हणणं आहे की मी पण मराठा आहे आणि माझं सुद्धा उद्धव ठाकरेंना हा सवाल आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं यावर उबाठाचा आणि शरदचंद्र पवार पक्षाचा काय अजेंडा आहे? तुमचं म्हणणं काय ते सांगा. उगाचच कायम आणि सतत माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा जे म्हणाले की ही मंडळी सत्तेत आली की आरक्षण जातं आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला की आरक्षण मिळतं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण कसं गेलं, का गेलं, आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना अतिशय अभ्यासपूर्ण मुद्द्यांनी व्यवस्थितपणे ते आरक्षण टिकेल असं सर्वेक्षण करून आणि इतर बाबी करून आम्ही उच्च न्यायालयात सुद्धा आरक्षण टिकवलं होतं. साधं ट्रान्सलेशन दिलं नाही. आपण माननीय सुप्रीम कोर्टाची अक्षरशः दिशाभूल केली तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणि हे आरक्षण गेलंय. 100 बात की एक बात, ओबीसी आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे हे उबाठाला आज विचारलं, हे शरद पवार साहेबांना विचारलं, नाही सांगता आलं. कारण मूळ मुद्दा हाच आहे की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा समाजाला पेटवायचं. 1994 ला ज्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून एका GR वर सही केली तत्क्षणी त्याच वेळेला खरं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता आलं असतं. खरे आरक्षणाचे जे मारेकरी आहेत ते शरद पवार साहेब आहेत आणि आता उद्धव ठाकरेजी या सगळ्या आंदोलनाचा फायदा घेऊन फक्त पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहत आहे. मराठा समाजाची कशी फसवणूक केली जाते आणि कसं नरेटिव्ह फक्त एका पक्षाच्या विरोधात एखाद्या व्यक्तीची जात वापरून उभं केलं जातं. मी सुद्धा मराठा आहे. आमच्या समाजाच्या नावावरती मनोज जरांगे लढतायत, निश्चितपणे त्यांना लढू देत. समाजाच्या साठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीकडून जसं आपण म्हणता की ओबीसी मध्ये आरक्षण द्या, जर ते कोर्टात टिकणार असेल निश्चितपणे आपण देऊ. पण महाराष्ट्रातले मराठ्यांची मतं घेणारे राजकीय पक्ष म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? आता विषय काय आहे की ओबीसीतलं मराठ्यांना आरक्षण द्यावं की न द्यावं यावर उबाठा आणि शरद पवार या पक्षांनी, काँग्रेस या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अजित चव्हाणजी तुमची भूमिका लक्षात आली, तुमची भूमिका लक्षात आली. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना जे प्रश्न विचारलेले आहेत तोच प्रश्न मला तुम्हाला विचारावा असा वाटतो की तुम्ही आता म्हणताय की जर कोर्टात टिकणार असेल तर आम्ही ओबीसी मधनं आरक्षण द्यायला तयार आहोत. पण ते कोर्टात टिकणार आहे का किंवा सरकारचा प्रोग्रेस कुठपर्यंत आहे? ओबीसी मधनं आरक्षण द्यावं का मराठा समाजाला? त्या बाबतीत आम्ही कायदेशीर काय करतोय? सरकार काहीही स्पष्ट करत नाही. वातावरण संभ्रमाचं आहे. दुसरा प्रश्न, त्याला जोडून मी दुसरा प्रश्न विचारते, एकत्रित उत्तर द्या. तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा फडणवीस सरकारने हे आरक्षण दिलं, ते हायकोर्टात आम्ही टिकवून दाखवलं सर्वे आणि बाकी सगळ्याच्या आधारे. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ते गेलं त्यावेळेला सरकार बदललं आणि त्यांना ते टिकवता आलं नाही. तुम्ही जर एवढे कॉन्फिडंट होतात त्या आरक्षणाबद्दल तर आता तुम्ही त्याचा अजेंडा का बदलला? तेच आरक्षण पुन्हा आणलं असतं, सरकार तुमचं होतं, टिकवलं असतं, कोर्टामध्ये टिकवून दाखवलं असतं किती सहसा टिकणार होतं ते.
मी तेच तुम्हाला म्हणतोय, महायुतीनं आरक्षण दिलंय आणि आमचा आत्मविश्वास आहे हे आरक्षण आम्ही कोर्टात सुद्धा टिकवू, जे आता आम्ही आरक्षण दिलेलं आहे ते. एक गोष्ट लक्षात घ्या, मराठा समाजाची मुलं सुविधांसाठी संघर्ष करत होती, त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे होतं. आम्हाला शासनामध्ये नोकऱ्या हव्या, उच्च शिक्षणामध्ये संधी हवी आहे, आम्हाला नोकरीची संधी हवी आहे. एक गोष्ट आपण लक्षात का घेत नाही ताई, की दर वेळेला आम्ही दिलं, आम्ही टिकवलं, आम्ही तयारी केली. छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज, सयाजीराव गायकवाड, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावानं वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, सारखं महामंडळ सुरू केलं. त्या माध्यमातून या वर्षी आता 18 मुलं IAS झाली हो. हे सगळं देण्याची वृत्ती कोणामध्ये आहे, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये. आणि ते आम्ही दिलंय ना, म्हणजे ज्यांनी काहीच केलं नाही ते प्रश्न विचारतायत, आणि ज्यांनी केलं वारंवार त्यांना तुम्ही सातत्याने विचारता, तुम्ही करणार का, तुम्ही करणार का. आमची दानत आहे, आमची नियत आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारे शरद पवार, आपण एका सोशल मीडियावरती फिरणाऱ्या क्लिपमध्ये पुढारी वर्तमानपत्राची हेडलाईन आहे, त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असं म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षण मागणं हास्यास्पद आहे, ते कदापि मिळणार नाही. हे शरद पवार आहेत. मराठा समाजाच्या माझ्या भगिनी जेव्हा रस्त्यावरती उतरल्या त्यावेळेला मराठ्यांच्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिरवणारे संजय राऊत जेव्हा आमच्या समाजाची बाजू घेऊन मतं मिळवण्यासाठी सांगतात ना, मराठा आरक्षणाचं काय झालं, इतका राग येतो. हा प्रश्न राजकारणाचा नाहीये, आम्ही केलंय, आम्ही मनापासून करतोय. आणि मी अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे, आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, कारण माझ्या समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं. इतक्या सगळ्या योजना सुरू केल्या. आरक्षण कशासाठी, सुविधांसाठी. त्या सुविधा देण्याचं काम माझ्या नेत्यानं केलं. आहे का यांच्यामध्ये? विचारूया आपण केरे पाटलांना, विचारूया या सगळ्यावर ते समाधानी आहेत का, विचारूया आपण केरे पाटलांना. मात्र तुम्ही पुढारीचं नाव घेऊन ज्या सोशल मीडियातल्या क्लिप बद्दल बोलताय ती वैयक्तिक माझ्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, आणि ती खरंच पुढारीतली बातमी आहे का हे आम्हाला तपासून बघावं लागेल. तुमच्याकडे रेफरन्स असेल तर प्लीज तेवढा कळवावा तुम्ही रेफरन्स. अतिशय विश्वसनीय महाराष्ट्रातलं अगदी पुढारीच्या विश्वासार्हतेबद्दल शंका कुणालाही असायचं कारण नाही. माझं म्हणणं आहे, मी वैयक्तिक ती क्लिप बघितलेली नाही, आणि अशी बातमी पुढारीत आली असेल तर आपल्याला ती समोर आणावी लागेल. त्याचा रेफरन्स कधी आली आहे, कुठे आली आहे, काय रेफरन्स आहे हे सगळं शोधावं लागेल. ते शोधून आपल्याला कळवण्यात येईल. केरे पाटीलजी, आता अजित चव्हाणांनी सांगितलंय की फडणवीस सरकारने हे एवढं सगळं मराठा समाजासाठी केलेलं आहे, मात्र कोर्टात टिकणारं जर आरक्षण असेल तर ओबीसी मधनं आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत. मुद्दा तिथेच आहे, संभ्रम तिथेच आहे. तुम्ही समाधानी आहात का सरकारच्या या एवढ्या सगळ्या प्रयत्नांबद्दल? सर्वात प्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो, आज जेव्हा मी मातोश्रीवरती या ठिकाणी गेलो, मातोश्रीवरती त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्यावर आरोप झाले. काय आरोप झाले? काही याची सुपारी घेऊन आले, त्याच्या या पक्षाची सुपारी घेऊन आले, त्या पक्षाची सुपारी घेऊन आले. तुम्ही सगळ्यात पहिले आमचा इतिहास बघा. या डोक्यावर आमचे केस नाहीये, तेव्हापासून मराठा आरक्षणासाठी आम्ही काम करतो. मग तो पक्ष कोणता का असू द्या. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, याच आझाद मैदानावरती आज पण मी या कोर्टाच्या चक्रा मारतोय. कारण का त्या आझाद मैदानाच्या मोर्चाच्या परवानग्या माझ्या नावाने आणि माझे सहकारी रवींद्र काळे पाटील यांच्या नावाने त्या दोघांच्या परवानग्या होत्या. आज मी तुम्हाला सांगितलं इच्छितो, हे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे दिसतंय काय तुम्हाला? हॅलो, इथपर्यंत ते दिसत नाहीये कॅमेराच्या लिमिटेशन्समुळे. बरं, त्यामध्ये काय कंटेंट काय आहे तो सांगा आपल्या प्रेक्षकांना. कदाचित कॅमेराच्या लिमिटेशनमुळे आपल्याला ते कळणार नाही. हे बघा, आम्ही काय म्हणतोय, आम्ही सर्व पक्षीय सगळ्या पक्षाच्या घरासमोर जाणार आहे. वरती अजितदादा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे. बरं का, आमची भूमिका काय आहे का तुम्ही सगळेचे सगळे पक्ष या मराठा आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेऊ नका. सर्वचे सर्व पक्ष एका ठिकाणी या. मुख्यमंत्री महोदयांनी पाठीमागच्या हप्त्यामध्ये बैठक बोलवली होती, सर्वपक्षीय बैठक. त्या ठिकाणी काय बरं शरद पवार साहेब गेले नाही हो? काय त्या ठिकाणी उद्धव साहेब गेले नाही? म्हणजे यांना या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद होऊन द्यायचा आहे. मी स्वतः आज मी या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मी स्वतः ओबीसी आरक्षणाच्या विरोधातला याचिका करताय. पण आजपर्यंत मी शांत होतो. आजपर्यंत मी आवाज येतोय? हो, बोला बोला. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय, बोलत राहा.
संपर्क तुटलेला आहे काही कारणांमुळे. मात्र ते असं सांगतात की राजकीय पक्ष कुठलाही असो कायम मराठा समाजाला टार्गेट करत आलेले आहेत, कॉर्नर करत आलेले आहेत. गाडवेजींना काही मुद्दा मांडायचा होता. अनिशजी बोला. आताच माझे मित्र अजित चव्हाण शरद पवार साहेबांविषयी किंवा सामन्यातल्या बातमीविषयी किंवा पुढारीविषयी बरंच काही म्हणाले. त्यांनी हेही सांगितलं की मराठा समाजावर कसा अन्याय केला, कसं सामनामध्ये मुका मोर्चा म्हणून हिणवलं गेलं. सामनाच्या बातम्या तुम्ही जर वाचल्या असतील ना, आता तुम्हाला ठीकसं कळेल मुका मोर्चाचा अर्थ त्यावेळेस काय लावला होता ते. सामनामध्ये व्यंगचित्र फार येतात, प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी कारण असतात. आता मला फक्त एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. यांनी जो मराठा भगिनींवर डोकं फुटवस्तोवर, पायाच्या नळ्या फुटवस्तोवर लाठीचार्ज केला, त्याबद्दल हे काही सांगणार आहेत का? तर हे सांगणार नाही. पुढारी न्यूजच्या त्या वृत्ताबद्दल तुम्ही सांगाल तर असं कुठलंही वृत्त माझ्याही कानावर नाही. आणि पहिली गोष्ट, शरद पवार साहेबांनी अशा प्रकारचं कुठेतरी आरक्षण मराठ्यांना गरजच नाही वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, खरं तर यांनी तशा प्रकारचं वृत्त सादर करावं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही यांची खरंच भूमिका आहे का, हे यांना तुम्ही पुन्हा एकदा विचारायला पाहिजे. कारण तुम्ही जरी सांगितलं असं अशी यांची भूमिका आहे जर कायद्यात टिकलं तर, पण नाही. त्यांना एकदा स्पष्ट करू द्या की मराठा समाजाला आम्ही ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आमची भूमिका आहे, हे यांना एकदा तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारून घ्या. दुसरी गोष्ट, मराठा समाजाला जर खरंच टिकणारं असं आरक्षण द्यायचं असेल, जर मराठा समाज का ओबीसीतून मागतोय, कारण ह्याला कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही. आणि मराठा आणि कुणबी याच्या जर नोंदी एकत्र सापडत असतील आणि तशा प्रकारचे आपण पाहिलं मागे आपण तशा प्रकारची गणना केली, कित्येक सर्टिफिकेट सापडलेले आहेत, तर तशा प्रकारे आपण त्याला कुणबी सर्टिफिकेट, पण नंतर सगळं हे थांबवण्यात आलेलं आहे. ज्यांनी हे सर्टिफिकेट घेतले त्यांनाही याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. सगळ्यात प्रथम हे सगळं त्या वेळेस दाखवलं जातं आणि त्यानंतर हे सगळं रद्द केलं जातं. फक्त तुम्ही आधी तो कायदा फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी हे सगळं पाहिलं असेल. हा सगळा काळ आत्ताच आहे, जास्त जुना नाही. म्हणजे 96 कुळी आणि मराठ्यांची सर्टिफिकेट आम्हाला नको, आम्हाला मराठ्यांमधून कुणबीची सर्टिफिकेट नको, 96 कुळी विरुद्ध मराठा किंवा आम्ही रोटी बेटीपर्यंत हे पोहोचलेले आहेत. आणि यांचेच नेते आज देवेंद्र फडणवीसांचं देखील तुम्ही स्टेटमेंट पहा, ते भर सभांमध्ये सांगतात भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसी आहे. असा महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष सांगत नाही की आज आम्ही ओबीसी आहोत, आम्ही एसटी आहोत, एसटी आहोत, असा कुठलाही पक्ष पण हे स्पष्टपणे सांगतात. मग हे जातीचं राजकारण नक्की पसरवतं कोण? आपण हा साधा एक प्रश्न, आणि हा माझा तो मगाचा प्रश्न ह्यांनी अनुत्तरित ठेवू नये. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तुम्ही खरंच उत्सुक आहात का, हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाऊन द्यावं. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, उद्धव साहेबांनी संभाजीनगरच्या सभेत देखील भूमिका स्पष्ट केली की तुम्ही कायदा करा, त्या कायद्यासाठी शिवसेनेचे खासदार तिथे सपोर्ट करतील, एकाही क्षणाचा विलंब नाही. पण म्हणजे गाडवेजी तुम्ही असं म्हणताय की उद्या जर समजा या सरकारने निर्णय घेतला आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर तुमचा त्याला बिनशर्त पाठिंबा असेल? पहिला तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला. आधी या सरकारला ते करू द्या. आम्ही तर मागेही सांगितलं जे जे शक्य आहे ते सर्व करा, पण ह्या सरकारने त्या जाती जातीत भांडण. आता तुम्ही मला बघा अनिशजी, आता तुम्ही सुद्धा क्लिअर सांगत नाहीये, तुमचंही हो किंवा नाही मध्ये उत्तर नाहीच आहे. आणि उद्धव ठाकरे एक्झॅक्टली तसं करतायत, थेट इकडचं नाही तर तिकडचं एक बाजू घेतच नाहीयेत ते. केरे पाटीलजी, ठीक आहे केरे पाटीलजी, काय सांगाल याच्यावरती? कुठलाही राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेत नाही, सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे. अहो मी त्याच मुद्द्यावर येतो. मी काय बोलतोय, यांना फक्त मराठा समाजाचं मतं लागतंय. काय लागतंय यांना मराठा समाजाचे मतं लागतंय. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, मग तो कोणताही राजकीय पक्ष असू द्या. मग आम्ही का बरं शेवटला ही भूमिका घेतली? आज बघा महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी हा संघर्ष आज होतोय. हा संघर्ष कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्याची सुरुवात उद्धव साहेबांच्या मातोश्रीपासून केली. उद्या आम्ही शरद पवार साहेबांकडे जाणार आहे. पण केरे पाटील, हा जो संघर्ष होतोय तो ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं ही जी मागणी आहे मराठा समाजाची त्यामुळे होतोय. ओबीसींना ते मान्य नाहीये, मग हा संघर्ष थांबेल कसा? आज बघा महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आपल्या माहितीत सांगतो. पण हे काही जरी ओबीसीचे नेते आहे ना बरं का, यांच्या पोटात दुखतंय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नकोय म्हणून. मला सांगा काय गरज होते छगन भुजबळ साहेबांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत दरवेळेस विरोध करायचा? काय गरज हाके साहेबांना? आता बघा एकीकडे आमचे मनोज जरांगे पाटील आमचे सहकारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्या आंतरवाली सराटीत जाऊन बसले. त्या हाकेंना काय गरज होती त्या आंतरवाली सराटीच्या बाजूला जाऊन बसायची? म्हणजे भांडणं लावायचं काम कोण करतंय? मराठे करताय का ओबीसी करताय? ओबीसी नेते करताय.
आजही मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातला ओबीसी बांधव हा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहे आणि लवकरात लवकर या सर्व पक्षांनी, मी तर काय सांगतोय, सर्व पक्षांनी निर्णय नाही घेतला. आता जरांगे पाटलांनी 29 तारखेला काहीतरी बैठक बोलवलेली आहे, पण आमची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी राहणार आहे का या सर्व पक्षीय नेत्यांनी जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण जर नाही दिलं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही जनजागृती करू आणि त्यामध्ये सांगू कोणत्याच पक्षाला मतदान करू नका, कोणत्याच पक्षाला नको. आता थोड्या वेळ पहिले आमचे बंधू काहीतरी शरद पवार साहेबांच्या मुद्द्यावर बोलत होते, त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला येतो. शरद पवार साहेब या महाराष्ट्रात 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. किती वेळेस? 4 वेळेस. आणि का बरं आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्ष बैठक लावली. कसं आहे केरे पाटीलजी, यामध्ये मुद्दा एक आहे. तुम्ही जसं म्हणालात की ओबीसी नेते अशा पद्धतीने बोलतात, मराठा नेते सुद्धा बोलतायत. मुद्दा आहे बाजू सगळीकडून मांडली जाते. ओबीसी समाजाचे नेते त्यांची बाजू मांडतायत, मराठा समाजाचे नेते त्यांची बाजू मांडतायत. जरांगे पाटील आहेत, लक्ष्मण हाके आहेत, हे सगळेच जण आपापल्या समाजासाठी उभे राहिलेले आहेत. कोण बरोबर कोण चूक हे आपल्याला आता इथे असं ठरवता येणार नाही, कारण ती लाईन खूप ब्लर आहे, ती रेषा खूप त्या ठिकाणी धूसर आहे बरोबर आणि चूक मधली. आरक्षण मिळायला हवंय का? तर ज्याला गरज आहे त्याला आरक्षण नक्की मिळायला हवंय, पण त्याचं या क्षणाला राजकारण होतंय का? तर हो, हे राजकारण होतंय. आणि भीती हीच आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती निवडणुका जिंकण्यासाठीचा हा नॅरेटिव्ह कुणी सेट करतंय का? या प्रश्नाला मात्र ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांनी बळी पडणार आपण नाही, याची काळजी घेणं आता गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.